राजू, किती किती वेळ झाला इथे उभे? कोणत्या कोणत्या गावी चालले तुम्ही? अमरावतीला चाललो. तुम्ही कुठे चालले? आपलं जवळच गाव 8 किलोमीटरवर. तिथं जाऊन राहिलो. काय चालले काय? अर्धा घंटा झाला गाडी नाही लागून राहिली. वाट पाहू थकून गेलो मी. असंही नाही, एकच घलटिंग गाडी राहिली आता. तसंच असते, आपल्याला जिथं जायचं आहे तिथं गाड्या नाही लागत. जिथं जायचं नसलं तिथे एक्का मागे एक गाडी जाते. असंच होते कधी आपण गावाला जावं तर. हो तुमचंही बरोबर आहे. मला दुसऱ्या रस्त्याने जायचं असलं का मारत ते आमच्या गावाकडे गाड्या, मारत ते गावाकडे गाड्या. आणि आपल्या जायचं असलं का तसंच होते. येतच नाही गाडी. काय सारायचं तसं असते. एक जरी गाडी चुकली का गेली मग काय गाड्या राहतच काय आपल्या मत नाही का? टाईमवर असते त्या गाड्या. टाईमवर बरोबर येते त्या. हो कायचा धंदा पाणी करतो तुम्ही अमरावतीला? कायचा करतो धंदा पाणी? तर काही नाही, छोटं मोठं काम करतो. आपल्याला जे लागलं ते कोणते काम भेटलं ते करतो आपण. असं काही नाही आहे. दुकानावर भेटलं दुकानावर करतो. हमाली केली तर हमाली करतो. आपलं काय काही केलं राहिलं पोटच भर नाही ना आपल्याला सुखानं. काय करता हो राजीव? आपल्याकडून काय होते? पोरं करते, जातो वावरा गिवरात. जरासं लक्ष गिक्ष ठेवाले काय जा आपलं ते काय जाय म्हणते का आपल्याला पोरं, पण आपण जातो जरासं गमत गिमत नाही घरी. भाऊ काय करता दुसरे वाले? ते भाऊ चष्मेवाले भाऊ ते काम ठरलं नाही. आपल्याला जे काम आलं ते आपण करतो. ड्रायव्हरकीचं काम असलं ड्रायव्हरकीचं काम करतो. नाही तर असलं ते काम करतो मी. माय काही नाही आहे. कोणते काम केलं आणि राहिलं काय आपले पैसे भेटले मतलब सरला. घरच्याचं पोट भरलं म्हणजे झालं. मस्त आबाजी मस्त फिरायला भेटत असं. आता तुम्ही म्हातारे आहेत 75च्या वर ना तुम्ही दोघं जण. बरोबर आहे, आम्हाला फिरायला भेटायला मस्त आहे. पण आता वयामानानुसार जास्त फिरणं नाही होत ना. आपल्या इच्छा इथे फिरतो आम्ही इथून तर इथपर्यंत. आपण नेहमी काय आता एसटीला आपण फ्री दिलं म्हणूनच आपण फिरतो काय? तसंही फिरू ना तेवढं वयामानानं होत नसते. एवढ्या वयात होते काय फिरणं? हो बाबू तसंच आहे. काय करता? पण मी माय काम करतो. किती काही वयाचं झालं तरी मी काय असंच काम करतो म्हणा. काही हलकंच करतो. आता पहिले करू मी भारी कामं. आता काय एखाद्याच्या दुकानात सामान लावून देणं हे ते असं काम करतो मी. ते जवानीत मी चांगला ताकदवर होतो तर रिक्षा ओढो. आता काही नाही. आता दुकानात एखाद्या कपड्याच्या दुकानात राहतो. घड्या गिड्या गिराले मोठे दुकानं असते ना अमरावतीत. तिथंच आहे मी कामाले. काय चांगला आहे. जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं. नाही झालं त्या दिवशी मग आहेस. आता जोपर्यंत होते तोपर्यंत करावंच लागते आपल्याला. काही करत असशील ना? हा बाजी काही करत असेल ना? पोरगा मोठा शिकला पोरगा शिकला. आता मी त्याला किती बडबड केलं तर पोरगा काही काम करत नाही माया. आपण आता लहानपणापासून कामात होतो आणि आता हे शिक्षण शिकलेलं बरं. त्यानं काय होऊन राहिलं महापुराचं. आता पहिल्यापासून अभ्यासातच राहिला तू. परीक्षा लय दिल्या त्यानं. त्याच्याकडून काही काम होत नाही आता. पहिल्यापासून त्याच्या शरीराला पडली ती आदत. सावलीत बसून अभ्यास पुस्तकं घेऊ आणि आता काही त्याच्याकडून काम होत नाही. मी म्हणतो बाबू कोणतेही काम कर, लाजू नको. तो म्हणते बाबा मी पाहतो ह्या जप पाहतो तो पाहते एक सोडते एक धरते त्याचं मनच नाही लागत कुठं. म्हणते बाबा म्हणते एवढा अभ्यास केला म्हणते मी ते जप करू का हा जप करू का असा करते बापूर का. त्याला किती समजून सांगणार आहे? शेवटी मलाच घर चालवा लागते. करायला पाहिजे ना पुरानं. आता तुमचं वय झालं ना भाऊ, तुमचं होत आलं ना. काही ना काही करायला पाहिजे. तेच घेऊन बसायला पुढं समोर चालायला लागते माणसानं. समजून सांगितलं पण तो म्हणते आता बाबा मी काय करू म्हणते. कसंच करा काही समजून नाही राहिलं. वय होत चाललं त्याचं, लग्नाचंही वय होत चाललं. पोरगा कामच नाही करत तर पोरगी कोण देईन त्याला. वय किती काय? पोरगा किती वर्षात झाला आता 40चा. पोरीचं लग्न झालं. पोरीचं लग्न करून टाकलं. काय करणार आहे? पोरीचं होऊन गेलं पण ह्या पोरगा काही मानत नाही ना. त्याचंही वय होत आलं आता 40च्या जवळपास चालला हा. त्याला म्हटलं लग्न करतो बाबा म्हणते दुसऱ्याची पोरगी फसून काय करू म्हणते. एवढ्या लोक लग्न करून मला नोकरी नाही जॉब नाही काही नाही आणि आपल्या घरी काही नाही. पोरगी कोण देते राजीव? पोरगाच काम नाही करत आपल्याला. राजीव पोरगी कशी चालन काय? 12वी शिकलेली आहे आपल्यापाशी पोरगी. पोरगा काय शिकलाय तुमचा? पोरगा पोस्ट ग्रॅज्युएशन झालाय. एक 2-2 मार्कांनी त्याच्या परीक्षा गेल्या. पण आता तो नाही म्हणते लग्नासाठी. आता काय करा? पोरगी 12वी आहे काय? पोरगी 12वी आहे. पण तुम्हाला सगळं करावं लागेल. त्याच्यावर आहे ते डिपेंड. मला फोन करता मग तुम्ही काय म्हणते पोराला विचारा तुम्ही तुमच्या. तो सध्या नाहीच म्हणून राहिला पण आता विचारून तुम्ही म्हणतात की काय फोन करा मग मी तुम्हाला. तर बा आपल्या पोराचं लग्न लवकरच करून टाकलं. काय शिकवले पुरलं? म्या नाही शिकवलं लेकराला मावाल्या. म्या नाही शिकवलं कारण की मला माहीत होतं काही पडलं नाही बा. महापुराला काही शिकवलं नाही म्या. बघा 10वी झाला मग काय केला? काय शिकून फायदा झाला? आता तुमचं बरोबर घरी बसलं. काय फायदा झाला त्या लेकराचा? तुम्ही एवढं शिकवला म्हणता ग्रॅज्युएशन. आता त्याला एक लग्नही नाही करू शकत. तो पोरगी नाही भेटून राहील त्याला. माझ्या पोरगा 10वी शिकला आणि त्याला नाही त्याला धंद्यावर लावून भेटली मस्त चांगली शिकलेली पोरगी. पाय बरं आपला ॲटिट्यूड. धंदा चालते पैशाकडे आहे सारं पैशावर. आणि द्यायला मस्त चांगला मस्त माझा पोरगा कमाते बंब पैसा आणि देऊन दिली लोकांना. पोरगी चांगली शिकली पोरगी दिली म्हटलं. काय करता? आमचे योगमान चांगले नाही आहे ना. आमचं लेकरू शिकलं चांगलं होईल म्हणून शिकलं. पण आता काय त्याची इच्छा होती शिक्षण. शिकला बिचारा पण आता नाही लागली नोकरी. आता नाही इलाज आहे म्हणा. आता काय आता चालतीचा भाग आहे. चालतीच्या मागे सारे लोक आहे असं आहे सारं. हो आता तसंच आहे. आता किती हुशारही असलं आणि शेवटी बाळ बनूनच जगा लागते ना. हे बरोबर आहे रे तुझं. परिस्थितीच्या बाळ बनून राहा लागते माणसाले. म्हणा आता तशी परिस्थिती काय करतो. कुठे चालली कुठे चालली तू? ने माया नातून का त्याला वागवायला जातो. मी वागवायला राहतो. माई सून मोठी ड्युटीवर आहे ना. मी त्याच्यापाशीच असतो. लेकराला पाहायला असतो ना मी. लेकराला पाहा लागते ना. आपली सून पैसा कमावते. पैसा कमावला म्हणजे करावंच लागते घरचं काम.
बरं बापा, माई सुन तर बापा नुसते घरीच राहते, काय कामाची 1 रुपया कमावत नाही ते. शिकली आहे म्हणते, काही कमत नाही, 1 रुपया नाही कमत माई सून, काही कामाची नाही आहे. हो आजीबाई, तुमची सून काहीच नाही करत, म्हणजे तुमची सून फक्त बसलीच राहते का घरी, म्हणजे पैसा कमवत नाही, म्हणजे घरातले कामं करते का ते, कामं करते काय, स्वयंपाक करते का ते, स्वयंपाक नाही करून तर कोणाला सांगत, स्वयंपाक तेच करते दोन्ही टाईमचा. धुणं तुम्ही धुता वाटते, कोण धुते धुणं, कोण करणार आहे, तिला घरी कशासाठी करून आणली, धुणं इथेच धुते, सगळं कामं तेच करते, म्हणजे तिचं काही महत्व नाही आहे मग तुम्हाला, आहे ना, असं म्हणणं आहे का तुमचं पैसे कमवणारेच महत्व आहे, घरचं कामं करायला बाया ठेवणार मग तुम्ही, मग त्याच्यापेक्षा बाय ठेवणार तुम्ही, काय ठेवणार आहे मी, आहे ना ते कायसाठी येते बाजी, आताच तर म्हणून राहिले तुम्ही काही कामाची नाही आहे म्हणता, ते काही कामाची नाही आहे. एक बाई म्हटल्यावर तिला सगळं घराचं पाहा लागते, घरात माणूस येते, त्याची काळजी घ्यायला लागते, त्याच्यानंतर एखादं पाहुणा आला तर त्याला लगेच चहा करते, ते पाणी करते, घरातल्या साऱ्या जिम्मेदाऱ्या सांभाळते, आणि तुम्हाला दररोज जेवायला देते, तुमच्या लेकराचं संगोपन करते, नातवाचं सपोज समजा, अधिक तुमच्या घरातलं दिवसभर तुमच्या घरावर लक्ष ठेवते, एक चौकीदार म्हणून राहते ते तुमच्या घरावर. नोकरीवाली सून बाहेरून पैसा आणते, तसंच आपली जे गृहिणी आहे ते घरावर लक्ष ठेवते, एक चौकीदार म्हणून राहते, एक संगोपन करणारी बाई म्हणून राहते, सर्व ते म्हणजे सर्वांचे रोल निभावते, आणि नोकरी करणारे बाया सगळेच रोल निभावते, मी अशी म्हणत नाही, पण त्याईले महत्त्व तेवढंच आहे, आणि तेवढंच सगळ्याला महत्त्व आहे. जरी घरच्या बाईला तुम्ही महत्त्व देत नाही, पण सगळ्याला महत्त्व आहे. हो, तुमची गोष्ट पटली. हो, मग आता माझी सून बाहेर जाते, मला सगळं पाहावं लागते ना, ते जॉबवरून पैसे कमवून आणते, मी माझ्या घरातलं सगळे कामं करून. आजी, सगळ्याचं स्थान चांगलं आहे, सगळे महिला आपापलं कर्तव्य निभून राहिल्या, तेही कर्तव्य निभावले खूप मोठी गोष्ट आहे, आणि ते आपल्याला जर बाया ठेवतो म्हटलं तर किती पैसे लागते. सगळ्या स्त्रिया महत्त्वाच्या आहे, सगळ्या जणी आपापल्या ठिकाणी आदिशक्ती आहे सगळ्या स्त्रिया. जर स्त्री आहे ना, स्त्रियाची जर रिस्पेक्ट नाही केला तर सगळेजण रिस्पेक्ट कसा करा, ती सगळ्याला समजून घेते. तर दार सांभाळणं काही तोंडाची गोष्ट आजी आहे नाही, तुम्ही केलं, तुम्ही सगळं केलं, आम्ही असं म्हणत नाही, तुम्ही केलं म्हणजे का तुम्ही महत्त्वाचे आहे नाही असं नाही म्हणत, फक्त पैसा कमावला बा तेच म्हणजे कार्य नव्हे. हो, स्त्री सर्वच रोल निभवते, आईचा रोल, बहिणीचा रोल, ताईचा रोल, बायकोचा रोल, सगळे रोल निभवते ती, आणि सर्वांना सांभाळून घेते, आणि सगळ्या घराला सांभाळून नेते. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.